वर्ग चौथा धडा 10वा शर्तीने खिंड लढवली शिवाजी भोतीकर या युट्यूब चॅनल मध्ये आपण व्हिडिओ तयार करत असताना इयत्ता चौथीचा परिसर अभ्यास किंवा आपल्या सभोवतालचे जग या पुस्तकातला धडा 10वा शर्तीने खिंड लढवली। तर त्याच्यामध्ये आपण पाहूया पन्हाळा हा कोल्हापूरमध्ये येत असतो। पन्हाळा जिंकल्यानंतर आदिलशहा कसा चिडला ते पाहूया। तर शिवरायांनी बघा, शिवरायांनी या ठिकाणी कोल्हापूर मधला पन्हाळा गड जिंकल्यानंतर आणि अफजल खानाच्या वधामुळे विजापुरामध्ये या ठिकाणी हाहाकार माजलेला होता, हाहाकार उडालेला होता। मग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड देखील घेतलेला होता। जसं या ठिकाणी साताऱ्यामध्ये झालेला जो प्रतापगडावरील पराक्रम होता, त्या प्रतापगडावरील पराक्रमामुळे या ठिकाणी त्या शिवरायांनी या अफजल खानाचा वध केल्यामुळं आदिलशहा खूपच चिडला, कारण आदिलशहाचा उत्कृष्ट सेनानी या ठिकाणी अफजल खानाचा मृत्यू शिवरायांच्या हातून झालेला होता। तर अफजल खानाच्या वधामुळे आदिलशहा हा विजापूरचा होता। विजापूर मध्ये काय झालं तर विजापूरमध्ये हाहाकार उडाला, त्याचबरोबर त्या पाठोपाठ शिवरायांनी पन्हाळगड देखील जिंकला। आदिलशहा तर याच्यानंतर भयंकर चिडला, अन्नपाणी आदिलशहाला गोड लागेना। शिवरायांचा नाश करण्यासाठी त्यानं सिद्दी जोहर, त्याच्यानंतर पहा सिद्दी जोहर हा भक्कम सरदार त्यानं महाराष्ट्रामध्ये पाठवला। तर सिद्दी जोहर या सरदाराला पाठवले खूप मोठी फौज सोबत, बघा सोबत खूप मोठी फौज घेऊन हा सिद्दी जोहर या ठिकाणी निघाला। फाजल खान ही बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्या बरोबर निघाला। आता सिद्दी जोहर एकटाच नव्हता, त्याच्यासोबत फाजल खान होता। फाजल खान, आता फाजल खान कोण होता? हा होता अफजल खानाचा मुलगा, अफजल खानाचा मुलगा। आता ही घटना कधीची आहे? ही घटना आहे अफजल खानाच्या मृत्यूनंतर। जसं आदिलशहा, विजापूरचा आदिलशहा चिडला, त्यानं दुसरी वेळेस या ठिकाणी जे षडयंत्र रचलं त्याच्यामध्ये सिद्दी जोहर आणि फाजल खान सोबत खूप मोठी फौज घेऊन महाराष्ट्राकडे निघाले। आता बघा, त्या ठिकाणी पन्हाळगडला या ठिकाणी वेढा दिला कोण? हा सिद्दी जोहर, आणि खूप मोठं सैन्य या ठिकाणी घेऊन या पन्हाळगडच्या बाजूला ते युद्ध करण्यासाठी आले, किंवा शिवरायांच्या साम्राज्य नष्ट करण्यासाठी या ठिकाणी पन्हाळगडाला त्यांनी वेढा टाकला। आता सिद्दी जोहर हा कसा होता बघा, खूप क्रूर अशी सिद्दी जोहरची ख्याती होती। त्याच्याकडं तो शिस्त पण त्याची कडक होती, शिस्त कडक, या सर्व गोष्टी त्याच्याकडे होत्या। त्याचबरोबर त्यानं पन्हाळगडला चौफेर वेढा दिला। अशा पद्धतीची माणसं उभा, किंवा खूप असं मोठं सैन्य या गडाच्या कडेने उभा केले। त्याचबरोबर पावसाळा सुरू झाला की ती सिद्दी जोहर वेढा उठविल असे शिवरायांना वाटत होते, परंतु तसं काही झालं नाही। उलट या पन्हाळगडाच्या बाजूनं जो वेढा होता तो आणखीनच कडक
करण्याचं काम या ठिकाणी या सिद्धी जोहरनं केले, परंतु गडावरची शिदोरी संपत आली. आता काय करावे शिवरायांच्या मनामध्ये? बघा, शिवराय हे या पन्हाळ गडावर होते, पन्हाळ गडावर, आणि या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये कोण? सिद्धी जोहर आणि फाजल खाननं काय केला होता? या गडाला वेढा टाकला होता. मग काही दिवसांनी पावसाळ्याचे दिवस आल्यानंतर शिवरायांना वाटलं की हा सिद्धी जोहर निघून जाईल, परंतु त्यानं तसं न करता या ठिकाणी गडाला पुन्हा अजून वेढा भक्कम दिला. आणि याच्यामुळं काय झालं तर शिवरायांच्या लक्षात आलं गडावरची शिदोरी म्हणजे अन्नधान्य संपत आले म्हणजे कमी झाले. त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्या गडावरचं अन्नधान्य आता काय करायला पाहिजे ते विचार करू लागले. तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्यासाठी शिवरायांनी एक युक्ती सुचवली. लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्धीला पाठवला. सिद्धीला बघा शिवरायांनी काय केलं? एक निरोप पाठवला. निरोप, कोणता निरोप होता? तर लवकरच किल्ला तुमच्या ताब्यात देतो, अशा पद्धतीचा निरोप या ठिकाणी शिवरायांनी सिद्धी जोहरला पाठवलेला आहे. आणि होता त्याचबरोबर तो खुश झाला आणि त्याने कबूल केले. वेड्याच्या कामाने सिद्धीचे सैनिक देखील कंटाळले होते. आता शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी खाणे-पिणे, गाणे वाजवणे, या हुक्का पाणी, दंग याच्यामध्ये हे सर्व सैनिक काय झालेले होते? दंग झालेले होते. मग याच्यामध्येच या ठिकाणी शिवरायांनी विचार केला, आपण तर या ठिकाणी त्याला सांगितलंय, कुणाला? सिद्धी जोहरला, की आम्ही येत आहोत. मग याच्यामध्ये हे सैनिक त्याचबरोबर सिद्धी जोहर, फाजल खान हे काय झालेले होते? खुश झालेले होते. परंतु पुढची जी घटना होती ती घटना अतिशय महत्त्वाची होती. आता शिवरायांनी दुसरी एक युक्ती लढवली. तर शिवरायांनी या पूर्ण वेड्यातून निसटण्यासाठी त्यांनी 2 पालख्या सज्ज केल्या. काय केल्या? 2 पालख्या अशा पद्धतीच्या. अशा किती पालख्या तयार केल्या? 2. कशासाठी? आता काही करून आपण या वेड्यातून काय झालं पाहिजे? या गडावरून निसटून गेलं पाहिजे असं शिवरायांना वाटत होते. बघा, एकीकडून ठरलं की एकीकडून शिवराय बाहेर जाणार आणि दुसरी एक पालखी निघून जाणार, अशा पद्धतीच्या घटना त्या ठिकाणी घडणार होत्या. दुसरीकडून बघा, दुसरा वेश धारण केलेली व्यक्ती निघणार होती. शिवाजी राजासारखा दुसऱ्या एका व्यक्तीला काय केलं जाणार होतं? वेश परिधान करायला लावणं जाणार होतं. आता मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी घटना तर त्यामध्ये या ठिकाणी एक व्यक्ती जो होता, तो व्यक्ती म्हणजे 2 पालख्या करण्याचं ठरवलं. एका पालखीतून शिवरायांना दुसऱ्या मार्गाने पाठवायचं आणि एका पालखीतून शिवरायासारखा व्यक्ती त्या पालखीत बसायचं आणि कोणाच्या याच्यामध्ये जायचं? त्या वेड्याचा, म्हणजे त्यांनी जो सैनिकाच्या छावणीला भेट देण्यासाठी ती पालखी न्यायची. तर त्याच्यामध्ये एक तरुण तयार झाला, दिसायला शिवरायांसारखाच होता व्यक्ती तयार झालेला. त्याचं नाव होतं शिवा काशीद. हा शिवा काशीद यानं सांगितलं, महाराज तुम्ही चिंता करू नका, मी काय करतो, मी या पालखीत मी स्वतः जातो आणि सिद्धी जोहरला त्या ठिकाणी भेटतो. शिवरायांच्या सेवेतील असे केशभूषा करणारा तो सेवक होता. बघा, शिवा काशीद कोण होता? केशभूषा करणारा व्यक्ती हा शिवा काशीद, शिवरायांच्या तालमीतला
आणि शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो सेवक होता, तो चतुर आणि धाडसी होता. चतुर तसेच धाडसी असे गुण या ठिकाणी या शिवाकाशीमध्ये होते. ठरल्याप्रमाणे शिवाची पालखी या शिवाची म्हणजे शिवाकाशीची पालखी राजदिंडीच्या बाहेर पडली. रात्रीची वेळ होती, धोधो पाऊस पडत होता, तरी शत्रूचे सैनिक पहारा देत होते. त्यांनी ही पालखी पकडली. आता शिवाकाशीची पालखी हा पहिली पालखी होती की ती पालखी डायरेक्ट कुठं निघाली या ठिकाणी, डायरेक्ट ज्या ठिकाणी या सिद्धी जोहरची सैन्याची छावणी होती या छावणीकडे निघाली. आणि मग सिद्धी जोहर आणि फाजल खान त्याचबरोबर त्यांचं जे सैन्य होतं ते सैन्य त्या ठिकाणी होतंच. मग त्या ठिकाणी पालखी पकडली गेली आणि पकडली गेल्यानंतर त्या ठिकाणी ती पालखी सिद्धी जोहरच्या छावणीत नेली. तेथे जल्लोष सुरू झाला की आपण काय केलं, शिवरायांना पकडलं. तर दुसऱ्या वाटेने या ठिकाणी शिवराय दुसऱ्या नंबरची जे पालखी होती त्याच्यामध्ये खुद या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजे बसले होते. आणि मग ही पालखी तिकडे पकडल्यानंतर शिवराय दुसऱ्या वाटेने निघून पुढे गेले. सोबत बघा बाजीप्रभू देशपांडे आणि निवडक सैनिक होते. सोबत बांदल देशमुख याची फौज होती. इकडे थोड्या वेळाने शिवाकाशीचा डाव. मग या सर्वांना वाटलं की आपण काय केलं, शिवरायांना पकडलेलं आहे, म्हणून त्यांना पकडून धरलं. परंतु त्यांच्या नंतर लक्षात आलं की हा शिवाकाशीद आहे, हे शिवराय नाहीत. त्यावेळेस या ठिकाणी शिवराय दुसऱ्या पालखीनं दुसऱ्या मार्गाने, कुठं गडाच्या दुसऱ्या मार्गाने म्हणजे गडाच्या ए बाजू आणि गडाची दुसरी बाजू, दुसऱ्या बाजूने या ठिकाणी ही पहिली बाजू आणि गडाची दुसरी बाजू, दुसऱ्या बाजूने शिवराय हे निघून गेले होते. तेव्हा सिद्धीने संतापून काय केलं, या शिवाकाशीदला ठार केलं. शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी शिवाकाशीदने आत्मबलिदान केले. तो दिवस या ठिकाणी अमर झालेला होता. आता याच्यानंतर पुढं पाहूया आपण काही घटना कशा पद्धतीने घडत होत्या ते याच पाठामध्ये आपण पाहणार आहोत. पहा, पन्हाळा, पुन्हा विशाळगड. पहा आता शिवराय पन्हाळ्याकडून या ठिकाणी विशाळगडाकडे जात असल्याची खबर या ठिकाणी त्या ठिकाणच्या या सैनिकाला लागली. शिवराय हातावर तुरे देऊन निसटलेले सिद्धीच्या लक्षात आले. त्याने तातडीने सिद्धी मौसद या आपल्या सर्व मोठ्या फौजीनिशी शिवरायाचा पाठलाग करण्यास परवानगी दिली. पाठलाग चालू झाला. दिवस उजळल्यानंतर शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर गाठले. शिवराय पेचात सापडले. त्याने कशीबशी घोडखिंड गाठली. बघा, मध्येच या दोन्ही पन्हाळगडाकडून विशाळगडाकडे मध्ये होती घोडखिंड. दोन्हीच्या मध्यभागी काय होती, घोडखिंड. खिंड म्हणजे लहान अशी, म्हणजे डोंगरातून जाणारी वाट, परंतु आजूबाजूला डोंगर असलेली. आता घोडखिंडीमध्ये काय घटना झाली तर बाजीप्रभूचा बाणेदारपणा. तर शिवरायांसोबत या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे अतिशय धाडसी व्यक्ती शिवरायांसोबत होता. त्याच वेळी बघा, चौथळ्या सिद्धीचे सैनिक या ठिकाणी जोरजोराने खिंडीकडे येत होते. शिवरायांना वाटले आता विशाळगड. बघा, शिवराय या ठिकाणी दुसऱ्या मार्गाने विशाळगडाकडे निघालेले असताना शिवरायांना या घोडखिंडी जवळ गेले असताना त्या सैनिक सिद्धीचं जोरात, सिद्धी जोहर सैन्य शिवरायांच्या जोरात पाठीमाग पळत होतं. आता विशाळगड गाठणं हे कठीण होईल. बाजीने ही गोष्ट
बाजींच्या लक्षात आले. बाजी प्रभूला म्हणाले, बाजी, वेळ आणीबाणीची आहे, पुढील वाट चढणीची आहे. मागे शत्रू पाठीवर आहेत. आता विशाळगड हाती आपल्याला लागत नाहीत. चला, आपण, शिवरायांनी सांगितलं, आपण सर्व मिळून काय करूया, शत्रूवर हल्ला करूया. शिवरायांच्या मनातील घालमेल या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडेंनी ओळखली आणि हा बाजीप्रभू देशपांडे खिंडीच्या रोखाने शत्रू चवताळून येत होता. शिवरायांच्या जीविताला धोका होता. सारे स्वराज्य धोक्यात येणार होतं. बाजीप्रभूंनी शिवरायांना कळकळीने सांगितले, महाराज, तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला. उरलेल्या सैनिकासह मी खिंडीत उभा राहतो. बघा, बाजीप्रभू देशपांडेंनी सांगितलं, तुम्ही काय करा, थोडं सैनिक घ्या आणि इकडं कोल्हापूर, इकडं जो विशाळगड आहे, समजा कोल्हापूरच दाखवू, हे आपण हा विशाळगड दाखवतो. वाटत घोडखिंड, डोंगरातून जाणारी वाट, ही घोडखिंड. आता या ठिकाणी छत्रपती शिवराय आणि हा बाजीप्रभू देशपांडे यांच्यामध्ये चर्चा झाली. त्या बाजीप्रभू देशपांडेंनी सांगितलं, महाराज, जर तुम्हाला जर काही झालं तर या ठिकाणी पूर्ण आपलं जे स्वराज्य आहे त्या स्वराज्य धोक्यात येईल. तुम्ही काय करा, निवडक सैन्य सोबत घ्या आणि तुम्ही विशाळगडाकडे जोरात निघा. उरलेल्या सैनिकासाठी मी काय करतो, बाजीप्रभूंनी सांगितलं, मी या खिंडीमध्ये उभा राहतो आणि खिंडीमधून सर्वांना जायला काय आहे, जाता येत नाही. एकदा फक्त 4 ते 5 व्यक्ती या खिंडीतून पुढे जाऊ शकतात. मी काय करतो, या आजूबाजूच्या डोंगरावर काय करतो, हे आपले सैनिक बसवतो आणि त्यांना रोखतो. पण पहा महाराज, उरलेल्या सैनिकांना सह मी या ठिकाणी उभा राहतो. महाराज, मी मरेन पण शत्रूला एक खिंड चढू देणार नाही. एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल, पण स्वराज्याला शिवाजी महाराजाची गरज आहे. गनिमाची अफाट संख्या आहे. गनिम म्हणजे शत्रू. हे इकडून येत होतं. कुठून? पन्हाळ्याकडून. आपण थोडे आहोत, येथे आपला निभाव लागणार नाही. तुम्ही थांबू नका. आम्ही खिंड रोखून धरतो. गनिमाला आम्ही इथून थोपून धरू. तुम्ही गडापर्यंत पोहोचेपर्यंत आम्ही येथे शत्रूला अडवून धरू. तुम्ही बिनधास्तपणे जा. बाजीप्रभूची स्वामी भक्ती बघून शिवराय गैरवरले. बाजीसारखा चेहरा इरेला घालणे त्यांच्या जीवावर आले होते, पण त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते. त्यांनी मनाला आवरलं. शिवराय बाजीला प्रेमाने भेटले व म्हणाले, आम्ही गडावर जातो. तेथे पोहोचतात तोफांचे आवाज होतील. मग ताबडतोब तुम्ही काय करा, खिंड सोडून दुसऱ्या दिशेने निघून जा. बघा, या ठिकाणी बाजीप्रभूंनी देशपांडेंनी केलेलं कर्तव्य, या ठिकाणी कशा पद्धतीचं कर्तव्य आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे. बाजीप्रभूला खिंडीमध्ये मागे ठेवून शिवराय विशाळगडाकडे, आता शिवाजीराजे आणि त्यांच्या सोबतचे थोडके लोक या ठिकाणी या विशाळगडाकडे जोरात निघाले. खिंडीत मागे राहिलेले बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचं छोटंसं सैन्य शिवराय विशाळगडाकडे निघाले. बाजीने शिवरायांच्या पाठमोऱ्या व्यक्तीला लवून मुजरा केला. मग त्याने आपल्या हातात शमशीर घेतली आणि तो खिंडीच्या तोंडापाशी येऊन उभा राहिला. त्याने मावळ्याच्या तुकड्या केल्या, जागा नेमून दिल्या. दगडांनी मावळ्यांनी दगड गोटे जमा केले आणि आपापल्या जागी तयारीने, म्हणजे जागोजागी त्यांनी काय केले, या ज्या खिंडी होत्या, खिंडीच्या आजूबाजूला आपले सैनिक उभा केले. त्याच्या वेगवेगळ्या तुकड्या तयार केल्या आणि दगडगोटे आणून जमा करून ठेवायला सांगितले आणि ते लपून बसले. आपापल्या जागी तयारीने उभे राहिले. खिंडीच्या तोंडावर मावळ्यांनी पोलादी फळी तयार केली. इतक्यात शत्रूच्या युद्धगर्जना ऐकू आल्या. शत्रू खिंडीखाली आला तेव्हा बाजी मावळ्यांना म्हणाला, बहादूर मर्दानो, हुशार, जीव गेला तरी जागा सोडू नका. गनिमांना खिंडीत चढू देऊ नका. तर हा जो भाग होता उंचावर होता आणि या उंचावरच्या भागावरून या ठिकाणी जमा केलेले त्यांचे दगडगोटे, जे हत्यारे होते, त्यांनी टाकायला सुरुवात केली. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी सिद्धी जोहरचं खूप मोठं सैन्य या ठिकाणी खिंडीमध्ये आलेलं होतं. परंतु वाट ही अतिशय लहान असल्यामुळं त्यांना या ठिकाणाहून पुढे जाता येत नव्हतं. फक्त 4 ते 5 व्यक्ती ते एकत्र त्या ठिकाणाहून पुढे जाता येत होतं. बाजी मावळ्यांना म्हणा, बहादूर मर्दानो, हुशार, जीव गेला तरी जागा सोडू नका. गनिमांना वर चढू देऊ नका. बाजीप्रभू आणि त्यांचे मावळे
खिंडीच्या तोंडापाशी पाय रोवून ठाकले. खिंडीतली वाट बिकट व नागमोडी होती. अशा वेळी 3-4 माणसे कशी बशी वर चढू शकत होती. इकडे शिवराय विशाळगडाकडे वाऱ्यासारखे धावत होते. विशाळगडाचा पायथा अजून दूर होता. गडावर पोहोचण्याची शिवरायांना 1.5 ते 2 तास हवे होते. तेवढा वेळ बाजीने खिंड अडवून ठेवल्यास शिवरायांचे काम फत्ते होणार होते. बघा खिंडीतील कशा पद्धतीची झुंज झाली हे आपल्याला या ठिकाणी पाहिजे. इकडे खिंडीत शर्तीने झुंज सुरू झाली. शत्रू खिंड चढू लागला. पहिली तुकडी या ठिकाणी या खिंडीवर येऊन सिद्धीजोहरची पहिली तुकडी या खिंडीवर येऊन आपटली, धडकली आणि शिवरायांच्या मावळ्यांनी या ठिकाणी, शिवराय तर पुढे गेले होते परंतु जे मावळे होते त्यांनी दगडांचा वर्षाव सुरू केला. दगडधोंड्याचा मारा सुरू झाला. मावळे पटाईत होते, त्यांनी सराईतपणे हाणामारी सुरू केली. शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक गनिमांना टिपले, कित्येकाचे डोके फुटले. पहिली तुकडी नामोहरण झाली. म्हणजे आलेली तुकडी त्या ठिकाणी त्यांनी दगडगोट्याने बाजूला सरले. कित्येकाचे डोके फुटले, तुकडी नामोहरण झाली, मागे हटली. पुन्हा दुसरी तुकडी नेटाने खिंड चढू लागली. बाजीप्रभू ओरडला. या ठिकाणी बाजीप्रभू या खिंडीच्या तोंडालाच होता. तो ओरडला आणि मोठ्याने म्हणाला, हाना मारा. मावळ्यांना स्फुरण चढले. हर हर महादेव अशी गर्जना करीत ते शत्रू तुटून पडले. पुन्हा दगडांचा वर्षाव सुरू झाला. शत्रू धडाधड कोसळू लागला. बाजी बेहोश होऊन ओरडला, शाबास माझ्या पठ्ठ्यानो, फेका आणखी दगड, ठेचा गनिमांना, होऊ द्या जोरांचा मारा. शाबास तुमची. दुसऱ्या तुकडीचा देखील निकाल पहिल्या तुकडीप्रमाणे लागला. तिकडे शिवराय विशाळगडाकडे जोराचा मार्ग अवलंबत होते. घोडदौड चालू होते. गडाचा पायथा जवळ येत होता. प्रत्येक क्षण महत्वाचा होता. विशाळगडाच्या पायथ्याशी शत्रूचा वेढा होता. परंतु तिथं गेल्यानंतर तिथं ही गोष्ट सोपी नव्हती. तर त्या ठिकाणी म्हणजे अगोदरच या सिद्धीजोहरला माहीत होतं की जर या ठिकाणी पन्हाळ्याहून जर शिवराय निघाले तर ते कुठं जातील, या विशाळगडावर जातील. म्हणून त्यांनी काय केलं होतं, अगोदरच या ठिकाणी गडाच्या बुडाला म्हणजे पायथ्याला खूप मोठं सैन्य त्या ठिकाणी लावलं होतं. परंतु शिवराय अतिशय हुशार होते. त्यांनी या ठिकाणचं जे सैन्य होतं या ठिकाणच्या सैन्याला देखील त्यांनी ठेचून काढलं. त्यांनी हल्ला चढवला. बाजीचा पराक्रम बघा. इकडे घोडखिंडीत शर्तीची झुंज अजून चालू होती. सिद्धी मसूद चिडला होता. त्याची तिसरी तुकडी खिंड चढून लागली. मराठ्यांनी शौर्याची शर्त केली. शत्रू बाजीप्रभूवर हल्ला चढवला. शत्रूने बाजीप्रभूवर हल्ला चढवला. बाजीला घेरले. बाजी त्वेषाने लढू लागला. त्याची पराक्रमाची शर्त केली. बाजीच्या अंगावर अनेक वार झाले होते. जागोजागी जखमा झाल्या होत्या. अंगातून रक्त वाहत होतं. धारा वाहू लागल्या तरी त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही. त्याचा सारा देह रक्ताने न्हाऊन निघाला पण तो मागे हटला नाही. त्याने मध्येच ओरडून मावळ्याला सूचना दिली. मावळ्यांनी शत्रूवर निकराचा मारा केला. शत्रू हटला. बाजीप्रभू घायाळ झाला होता तरी मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यास तो बजावत होता. त्याचे सारे लक्ष कुठं होतं, विशाळगडाच्या तोपाकडे लागलेलं होतं. आता असंच सुरू असताना या ठिकाणी बघा पुढं घटना काय घडली. आणि ही जी खिंड होती ही खिंड अतिशय महत्त्वाची होती. या खिंडीला पावनखिंड का म्हटलं गेलं, एवढ्या तोफाचा आवाज आला. म्हणजे शिवाजी महाराज या ठिकाणी या विशाळगडावर पोहोचल्यावर त्यांनी कशाचा, तोफाचा, बघा तिथं तोफाचा आवाज केला. कशाबद्दल केला असेल तर विशाळगडावर पोहोचल्याचा तोफांचा आवाज त्या ठिकाणी झाला. तोफांचे आवाज धारार तिथे पडलेल्या या ठिकाणी बाजीप्रभूंच्या कानी पडले. महाराज गडावर पोहोचले. मी माझी चाकरी बजावली, मी सुखाने मरतो असे म्हणून स्वयंभक्त बाजीप्रभूने प्राण सोडला. ही वार्ता विशाळगडावर महाराजांना समजली. तेव्हा त्यांना खूप